नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक असणाऱ्या अटींची चर्चा करणार आहोत किंवा प्रस्थापित लोकशाही म्हणजे संपूर्ण लोकशाही जर प्रस्थापित व्हायची असेल तर कोणकोणते घटक आवश्यक आहेत, म्हणजे लोकशाही यशस्वी होण्यासाठीचे जे घटक आहेत त्या घटकांची चर्चा करणार आहोत. आपण नेहमी म्हटल्याप्रमाणेच की जगातील बहुसंख्य लोकांनी लोकशाही हा शासन प्रकार अलीकडच्या कालखंडामध्ये स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे लोकशाहीशिवाय अनेक राष्ट्रांना आज तरणोपाय सुद्धा राहिलेला नाहीये. हे जरी खरं असलं तरी सुद्धा लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारचे दोष हे जगभर सगळीकडे दिसतात. त्यांचं निवारण करून लोकशाही यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल किंवा कोणत्या घटकांची आवश्यकता असते किंवा कोणत्या अटी लोकशाही यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतात ते पाहणं महत्वाचं ठरतं. त्यातला पहिला घटक जो आहे तो राजकीय जागृतीचा. म्हणजे राजकीय जागृती ही एका अर्थानं लोकशाहीची किंमत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकानं आपल्या स्वातंत्र्यासाठी सतत जागरूक असलं पाहिजे. आपल्या स्वातंत्र्यावर जर कोणी हल्ला करत असेल, आपल्या स्वातंत्र्यावरती कोणी अतिक्रमण करत असेल, ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर निर्भयपणे त्याचा मुकाबला करणं किंवा घटनात्मक मार्गाचा अवलंब करून आपलं स्वातंत्र्य प्रस्थापित करून घेणं हा एक महत्वाचा भाग असतो. म्हणजे लोकशाही यशस्वी होण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकानं देशाच्या सामाजिक प्रवाहामध्ये सामील व्हायला हवं. दैनंदिन घडामोडी ज्या असतात त्या दैनंदिन घडामोडींची दखल प्रत्येकानं घ्यायला हवी. त्या घडामोडींचं परीक्षण करायला हवं. वेळप्रसंगी टीका करायला सुद्धा मागे पुढे म्हणजे मागे पुढे न पाहता टीका केली पाहिजे सरकारवरती. म्हणजे तेवढं मनोधैर्य, टीका करण्याचं मनोधैर्य ज्याला आपण म्हणतो ते मनोधैर्य प्रत्येक व्यक्तीने दाखवलं पाहिजे, असं एकंदर वातावरण अपेक्षित आहे. म्हणजे लॉर्ड ब्राईस यांनी असं म्हटलंय की चांगल्या नागरिकानं अपात्र आणि अकार्यक्षम अधिकाऱ्यांना त्यांच्या उदासीनता आणि अनाठायी तटस्थता टाळून सतत जागरूकता दर्शवल्याशिवाय लोकशाही यशस्वी होणार नाही. म्हणजे लोकशाहीच्या यशासाठी प्रत्येक नागरिक जागरूक असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरा घटक जो आहे तो म्हणजे सहिष्णुता. समाजामध्ये व्यक्तिपरत्वे, विचारांमध्ये मतभेद असतात, भिन्नता असते, पण मतभेद मान्य करून सुद्धा मतैक्य निर्माण करता येऊ शकतं किंवा ते लोकशाहीसाठी आवश्यक आहे. जसं मला बोलण्याचा अधिकार आहे तसंच दुसऱ्यांनाही बोलण्याचा अधिकार आहे. जसा मला लिहिण्याचा अधिकार आहे तसाच दुसऱ्यांना सुद्धा लिहिण्याचा अधिकार आहे. अशा पद्धतीचं वातावरण किंवा ती जी जाणीव आहे ती जाणीव निर्माण होणं याला आपण साधारणतः सहिष्णुता असं म्हणूया. म्हणजे एखाद्या प्रश्नाच्या सगळ्या बाजू ऐकून घेऊन त्याच्यामध्ये तडजोड शोधणं हा लोकशाही मार्ग असू शकतो किंवा तो आहे असं म्हणता येईल. आणि त्यासाठी दुसऱ्याच्या मताबद्दल आदर व्यक्त करता आला पाहिजे किंबहुना तो केला पाहिजे. म्हणजे जॉन स्टुअर्ट मिलनं सुद्धा असं म्हटलं होतं की बहुसंख्याकांचा राज्य करण्याचा हक्क मान्य आहे, पण अल्पसंख्याकांना डावलून कोणताही निर्णय घेणं उचित नाही. म्हणजे त्यांचं मत सुद्धा विचारात घेतलं पाहिजे. ते अल्पसंख्य असले तरी सुद्धा त्यांच्या मताला किंमत असली पाहिजे, असं जॉन स्टुअर्ट मिल यांचं म्हणणं होतं. म्हणजे बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांच्या हितासाठी आपल्या हिताला मुरड घालायला शिकलं पाहिजे. याला आपण सहिष्णुता असं म्हणू. आणि ही सहिष्णुता जेव्हा समाजामध्ये दिसते किंवा समाजामध्ये वाढवेल तेव्हा लोकशाही यशस्वी होताना आपल्याला दिसेल. अन्यथा एकाने काही गाय मारली तर दुसऱ्याने वासरू मारायचं, अशा प्रकारचा जो रिवाज आहे तो कायम राहतो आणि मग त्याच्यामधून समाजामध्ये तेढ आणि ज्याला आपण दुही म्हणतो, फूट, ती निर्माण होताना आपल्याला दिसते. त्यामुळे लोकशाहीमध्ये मतैक्य आणि सहिष्णुता
या दोन गोष्टी महत्वाच्या असतात असं आपल्याला म्हणता येईल. तिसरा घटक जो आहे तो म्हणजे नागरिकांचा सनदशीर मार्गांवरती विश्वास असला पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा जर अतिरेक झाला तर अराजक माजतं आणि लोकशाही धोक्यात येते. म्हणजे आपल्या मतानुसार शासन बदलण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. आपण लोकशाहीची व्याख्या बघताना असं म्हटलं होतं की लोकांनी लोकांसाठी चालवलं गेलेलं शासन म्हणजे लोकशाही. त्यामुळे शासन बदलण्याचा अधिकार मताधिकाराच्या माध्यमातून लोकांना मिळालेला असतो. पण शासन बदलण्यासाठी किंवा समाजातले इतर जे काही बदल असतील ते बदल घडवण्यासाठी हिंसाचाराचा मार्ग अवलंबणं हे अयोग्य आहे. आणि त्याची विशेष जबाबदारी जी असते लोकशाहीमध्ये ती राजकीय नेतृत्वावरती असते. म्हणजे शासनानं सुद्धा हिंसाचार टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिंसाचार टाळण्याची शासनाची आणि जनतेची अशी दोघांचीही जबाबदारी आहे. म्हणजे हिंसाचार एका बाजूनेच होतो अशातला भाग नाही तर दोन्ही बाजूने होतो. कोणीतरी प्रोत्साहन देतं म्हणून हिंसाचार घडून येत असतो. त्यामुळे हिंसाचार टाळणं हा लोकशाहीमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा भाग आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये वावरत असताना प्रत्येक नागरिकाचा सनदशीर मार्गावरती किंवा घटनात्मक मार्गांवरती विश्वास असला पाहिजे तरच लोकशाही टिकते, अन्यथा टिकत नाही. आणखीन एक महत्वाचा मुद्दा लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असतो तो म्हणजे आर्थिक समता किंवा आर्थिक लोकशाही ज्याला आपण म्हणतो त्याची गरज असते. कारण आर्थिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही कधीच यशस्वी होत नाही. आणि त्यासाठी आर्थिक समता आणि आर्थिक विकास या दोन गोष्टींना सातत्यानं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. व्यक्तिगत संपत्तीच्या हक्काला जितकं महत्व दिलं जातं तितकंच लोककल्याणाच्या कामाला सुद्धा महत्व दिलं गेलं पाहिजे. तरच समानतेचं वातावरण निर्माण होऊ शकतं. म्हणजे श्रीमंत आणि गरीब असे भेद लोकशाहीमध्ये निर्माण न होणं हे लोकशाहीच्या यशाच्या दृष्टिकोनातून जास्त महत्वाचं आहे. सत्तेचा लाभ जर गरीब वर्गाला झाला नाही तर ते क्रांतीचा मार्ग हे अवलंबतात. आणि म्हणून आर्थिक विकेंद्रीकरण जे आहे हे आर्थिक विकेंद्रीकरण सगळ्यात जास्त महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. इतिहासाकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला काय दिसतं तर बऱ्याच देशांमध्ये आर्थिक प्रश्न सोडवण्यामध्ये लोकशाही अपयशी झालेली दिसते. आणि त्यामुळे ते देश हुकुमशाहीकडे किंवा लष्करी अधिसत्तेकडे गेलेले आपल्याला दिसतात किंवा तिथली लोकशाही नष्ट झाली. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी आणि इटलीमध्ये नव्यानं किंवा आता नव्यानं स्वतंत्र झालेले जे देश असतील आफ्रिका आणि आशिया खंडातले त्या देशांमध्ये फॅसिस्ट किंवा साम्यवादी राजवटी प्रस्थापित झाल्या. याचं कारणच ते होतं की आर्थिक प्रश्न सोडवण्यामध्ये तिथली व्यवस्था जी होती शासन व्यवस्था ती अयशस्वी ठरली. आणि त्यामुळं लोकशाही शासनानं आर्थिक विकासाला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. जीवनावश्यक वस्तूंचं न्याय्य वितरण झालं पाहिजे. बेरोजगारी कमी करणं, दरडोई उत्पन्न राष्ट्रीय आणि दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होणं किंवा मजुरांची स्थिती त्याच्यामध्ये बदल होणं, दलित आदिवासी यांचा विकास अशा गोष्टींकडे लोकशाही शासनामध्ये लक्ष देणं जास्त महत्वाचं असतं. आणि त्यासाठी आर्थिक नियोजनाचा मार्ग जो असतो तो अवलंबला गेला पाहिजे तर लोकशाही यशस्वी होऊ शकते. आणखीन एक मुद्दा यशस्वीतेच्या संदर्भामध्ये सांगता येतो तो म्हणजे जनतेचा अंकुश. लोकशाही शासनावरती जनतेचा अंकुश असतो कारण लोकांच्या हातामध्ये अंतिम सत्ता असते आणि तो अंकुश असल्याशिवाय लोकशाही यशस्वी होत नाही. विशेषतः दोन निवडणुकांच्या काळामध्ये लोकप्रतिनिधींवरती कशा पद्धतीनं नियंत्रण ठेवायचं हा खरा प्रश्न असतो. त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या नियामक यंत्रणा स्थापन केल्या पाहिजेत किंवा सल्लागार मंडळं असली पाहिजेत. अशा पद्धतीची सूचना जयप्रकाश नारायण यांनी केलेली होती. लोकशाही ही लोकांच्या प्रत्यक्ष कृतीवरती अवलंबून असते आणि त्यामुळे शासनावरती अंकुश ठेवत असताना त्या कृतीला सुद्धा जास्त महत्व आहे की कशा पद्धतीनं ती शासनावरती अंकुश ठेवला जातोय, ते मार्ग घटनात्मक आहेत का, ते सनदशीर आहेत का, याही गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल.
आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लोकशाहीच्या यशासाठी जर कोणता असेल तर तो म्हणजे जबाबदारी नेतृत्व असलं पाहिजे. म्हणजे लोकशाहीमध्ये नेतृत्वाला महत्त्व असतं. परिपक्व आणि जबाबदार नेतृत्व जर असेल तर अनेक प्रश्न चुटकीसरसे सोडवले जाऊ शकतात किंवा आपोआप सुटतात. चारित्र्य संपन्न नेते, लोकहितदक्ष किंवा लोकादराला पात्र असलेले जे नेते असतात ते लोकशाहीसाठी आवश्यक असतात. असं नेतृत्व जे असतं ते सामाजिक शिस्त निर्माण करत असतं आणि त्यामुळे जबाबदार नेतृत्व हा सुद्धा लोकशाहीच्या यशाचा घटक आहे. जर बेजबाबदार लोक नेते म्हणून पुढे येत असतील तर अराजकाला निमंत्रण मिळतं. हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला सांगता येऊ शकतो. आता हे झाले 5-6 मुद्दे लोकशाहीच्या यशाच्या संदर्भातले. पण याच्याशिवाय काही सांविधानिक घटक ज्याला आपण म्हणतो, घटनात्मक, तेही लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक असतात. त्यातला पहिला मुद्दा आपल्याला असा सांगता येऊ शकतो की लिखित राज्यघटना. लोकशाहीमध्ये अंतिम सत्ता जनतेच्या हाती असते असं आपण नेहमी म्हणतो. पण कोणीही व्यक्ती किंवा गटाच्या लहरीनुसार शासन चालता कामा नये आणि ते तसं चालू नये याच्यासाठी लोकशाहीमध्ये लिखित राज्यघटना आवश्यक असते. कायद्याचं राज्य लोकशाहीला अभिप्रेत आहे आणि त्यासाठी लिखित राज्यघटना पाहिजे. त्यामुळे सरकार नियंत्रित होतं आणि नागरिकांच्या हक्कांचं सुद्धा संरक्षण होत असतं, कारण घटनावाद अस्तित्वात असतो म्हणून. म्हणजे तो एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरं म्हणजे स्वतंत्र न्यायमंडळ असलं पाहिजे. केवळ लिखित राज्यघटना आवश्यक असते अशातला भाग नाही, तर निष्पक्ष, प्रभावी, तटस्थ अशा स्वतंत्र न्यायमंडळाची गरज असते. म्हणजे सरकारकडून किंवा समाजाकडून व्यक्तीच्या हक्कांचं उल्लंघन जर झालं किंवा त्याच्यावरती अतिक्रमण झालं, व्यक्तीच्या हक्कांची पायमल्ली जर झाली तर न्यायपालिकेकडे दाद मागण्याचा अधिकार नागरिकांना असला पाहिजे. आणि ती दाद मागता आली आणि आपले हक्क प्रस्थापित करून घेता आले तरच लोकशाही यशस्वी होऊ शकते, अन्यथा नाही. स्वतंत्र विधिमंडळ असलं पाहिजे, कायदेमंडळ. कायदेमंडळ हे जनतेच्या आशा आकांक्षा भावनांचं प्रतिनिधित्व करत असतं. व्यक्त स्वरूप असतं एका अर्थानं. ते जनतेच्या मतांचा आरसा असतो. कायदेमंडळामध्ये जनतेचे प्रतिनिधी निवडून जात असतात. असे प्रतिनिधी जनहिताच्या प्रश्नावरती तिथे चर्चा करतात, निर्णय घेत असतात. विधिमंडळाचा दर्जा हा प्रतिनिधींवरती अवलंबून असतो आणि त्यावरच लोकशाहीचं यशापयश अवलंबून असतं. आपल्याकडे काय चालले दिंडवडे कायदेमंडळामध्ये लोकप्रतिनिधींचे आपण हे नेहमी पाहतो. आणि मग सर्वसामान्य माणसाला प्रश्न निर्माण होतो की अरे आपण यांना निवडून दिलं ते याच्यासाठीच का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. कारण त्यांचं वर्तन सभागृहातलं जे आहे हे सुद्धा जबाबदार पद्धतीनं असलं पाहिजे. म्हणजे जितकं विरोधी पक्षाचं वर्तन जबाबदार असलं पाहिजे तितकंच सत्ताधारी पक्षाचं सुद्धा वर्तन जबाबदार असणं हे महत्त्वाचं असतं. कारण हे दोन्ही घटक ही सगळी प्रक्रिया पुढे नेत असतात आणि त्यामुळे जबाबदारीचं भान असणं हे नेतृत्वाला म्हणजे आवश्यक आहे असं आपल्याला म्हणता येईल. निवडणूक यंत्रणा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे लोकशाहीच्या यशासाठी. कारण लोकप्रतिनिधींच्या निवडणुका ज्या असतात त्या मुक्त आणि न्याय्य वातावरणामध्ये, खुल्या वातावरणामध्ये ज्याला आपण म्हणतो, त्या होणं जास्त गरजेचं असतं आणि त्यासाठी निवडणूक यंत्रणेची आवश्यकता असते. निवडणूक यंत्रणेवरती विश्वास असावा लागतो. निवडणूक यंत्रणेविषयीचा विश्वास निर्माण करावा लागतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. म्हणजे आपण निवडून आलो नाही की त्याचं खापर ईव्हीएम मशीनवरती फोडायचं, ती हॅक होतात, अमुक होतात, तमुक होतात अशा पद्धतीचा. किंवा पूर्वी बॅलेट पेपरनी जेव्हा मतदान केलं जात होतं तेव्हा सुद्धा मतपेट्या पळवणं वगैरे असे जे काही गैरप्रकार होते त्यापासून दूर राहणं हे लोकशाहीसाठी जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून लोकशाहीमध्ये लोकांचा त्या म्हणजे घटनात्मक यंत्रणांवरती, निवडणूक यंत्रणांवरती विश्वास निर्माण करणं महत्त्वाचं आहे. तरच लोकांचा सहभाग त्या प्रक्रियेमध्ये, निवडणूक प्रक्रियेमध्ये वाढतो आणि लोकशाहीबद्दल विश्वास निर्माण होतो. राजकीय पक्ष हे सुद्धा लोकशाहीमध्ये जास्त महत्त्वाचे असतात. कारण तो एक गाभा आहे. लोकशाहीचा महत्त्वाचा गाभा जर कुठला असेल तर तो राजकीय पक्ष आहे.
लोकांना मिळालेल्या संघटन स्वातंत्र्यातून राजकीय पक्ष हे उदयाला येत असतात. सत्ता प्राप्ती हे त्यांचं उद्दिष्ट असतं आणि सत्तेसाठी ते संघर्ष करत असतात. त्यांचे कार्यक्रम लक्षात घेऊन लोक योग्य त्या पक्षाची निवड जी असतात ती करत असतात. म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा लोकशाहीमध्ये महत्वाची असते. मगाशी मी म्हटलं तसं की केवळ विरोधासाठी विरोध न करता राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनं सरकारच्या चुका दाखवून देण्याचं काम जे असतं ते त्यांना करायचं असतं. कारण आजचा विरोधी पक्ष हा उद्याचा सत्ताधारी पक्ष म्हणून त्याच्याकडे बघितले जात असतो. त्यामुळे जितकं सरकार जबाबदार आहे, सत्ताधारी पक्ष जितका जबाबदार असला पाहिजे तितकाच विरोधी पक्ष सुद्धा जबाबदार असणं हे लोकशाहीचा यशाचं लक्षण असतं असं आपल्याला म्हणतात. आणि ते आवश्यक घटक आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे राजकीय पक्ष ते जबाबदारीनं वागणं हे लोकशाहीमध्ये महत्वाचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचा घटक जर असेल तर तो संसूचन माध्यमांचा आहे, प्रसार माध्यमांचा. ही जी संसूचन माध्यमं जी असतात ती लोकमत घडवत असतात. राजकीय शिक्षण देण्याचं काम जे असतं ते काम ही प्रसार माध्यमं करत असतात. म्हणजे लोकशाहीतील प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडींची माहिती, निश्चित किंवा सत्य माहिती ज्याला आपण म्हणतो, ती मिळाली पाहिजे. आणि त्यासाठी ही जी प्रसार माध्यमं जी आहेत, संसूचनाची माध्यमं जी असतात ती स्वतंत्र असली पाहिजेत. त्याच्यावरती सरकारचं नियंत्रण असता कामा नये. वृत्तपत्रांना जास्तीत जास्त स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. परंतु त्याचबरोबर वृत्तपत्रांनी आपली जबाबदारी ओळखून स्वातंत्र्याचा दुरुपयोग होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. आज तर प्रसारमाध्यमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बदल झालेले आहेत. म्हणजे दूरदर्शन, आकाशवाणीचं महत्त्व ग्रामीण भागामध्ये आहे. दूरदर्शन आणि इतर सामाजिक माध्यमं जी आहेत, सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो, त्याचं तर पेव फुटलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा योग्य पद्धतीचं नियंत्रण असलं पाहिजे. आणि ते त्याच्यावरती मेसेज प्रसारित करत असताना, व्हायरल करत असताना आपण खबरदारी घ्यायला पाहिजे की आपण या सगळ्या प्रक्रियेचे पाईक आहोत. म्हणजे तिथे जनतेची भूमिका सुद्धा महत्वाची आहे, जितकी घटनात्मक यंत्रणांची जबाबदारी असते तितकी. त्यामुळे सामाजिक माध्यमं मुक्त असली पाहिजेत, तटस्थ असली पाहिजेत, मोकळ्या खुल्या वातावरणामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, तरच लोकशाही यशस्वी होऊ शकतो. थोडक्यात काय झालं की लोकशाहीमध्ये अनेक दोष आहेत आणि हे दोष आपण हे जे की 10-12 मुद्दे पाहिले त्या मुद्द्याच्या अनुषंगानं दूर करता येणं शक्य आहे. लासवेंच्या शब्दात सांगायचं जर झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की कोणताही शासन प्रकार हा सर्व मानवी दुःखांवरती तोडगा असू शकत नाही. कुठल्या ना कुठल्या तरी दोष हा त्या व्यवस्थेमध्ये राहतो, त्या विचारप्रणालीचा नसतो, पण विचारप्रणालीची अंमलबजावणी करणारे जे घटक असतात त्या घटकांमध्ये अशा पद्धतीचे दोष निर्माण होऊ शकतात. आणि त्यामुळे तो शासन प्रकार अयशस्वी होऊ शकतो. आणि त्यामुळे लोकशाही जर यशस्वी करायची असेल तर हे घटक जे आहेत, हे घटक निष्पक्ष वातावरणामध्ये त्यांना काम करायला मिळणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं असं आपल्याला म्हणतात.